ची गरज असताना पहिल्या 4 बॉलमध्ये 3 विकेट पटकावले त्या गोलंदाजानं आणि त्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती झालेलं हे आक्रमण जयेशनं सांगितलं हम किसी से कम नाही. विजयाचं स्वप्न पाहिलंय गेली 32 वर्ष, जरी आमच्या खऱ्या अर्थानं हाती अपयश आलं तरी देखील आज आम्ही संघर्ष करू. नाईस समालोचक प्रथमेश ठाकूर, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅचेस. थँक्यू सो मच. पियुष बिराडे खरं तर आम्हाला भरपूर प्रोत्साहन देत आहेत. पियुष बिराडे यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. खरं तर एखाद्या समालोचकाला काय हवंय, जेव्हा प्रेक्षक त्यांना दाद देतात ना तेव्हा अजून मजा येते समालोचन करण्यासाठी. पियुष बिराडे आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. ओव्हर नंबर फर्स्ट कंप्लीट होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा, तब्बल 3 विकेट गमावल्यात. कुठेतरी खरं तर गोलंदाजी चांगली झाली. त्यानंतर जयेश आला, त्याच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार त्यानं जगदीशच्या विरोधामध्ये खेचले. अक्षरशः खींच के मारा है जिसे कहा जाता है, अगदी खेचून मारले 2 मोठे फटके. बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 2 भानुदासला आपण पाहणार आहोत. MGPL मध्ये अप्रतिम प्रदर्शन ज्यानं केलं तो खऱ्या अर्थानं खेळाडू आपण पाहतोय भानुदास. ड्राइव करतोय कॅप मध्ये, क्या बात है, व्हाट अ शॉट. तरबुजे को देखकर खरबुजा भी रंग बदलता. यापूर्वी जयेशने 2 षटकार लगावले, मिलिंदने देखील कव्हरच्या बाहेर लावलाय. शानदार चौकार. धन्यवाद. धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती धर्मवीर शंभू राजांचं संगीत तुम्ही ऐकलं. नुकताच बलिदान मास देखील खरं तर पाळलं आहे. सर्व हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे बलिदान मास पाळणं. दरम्यान चौकार आलाय, कॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. थोडं वेळ घेईन डीजे, कारण चांगलं संगीत तुम्ही लाभलं. खरं तर आपण पाहिलं धर्मवीर शंभू राजांचं संगीत तुम्ही लाभलं. नुकताच छाबा चित्रपट देखील सर्वांनी पाहिला. खरं तर तो चित्रपट पाहिल्याच्या नंतर तळपायची आग अक्षरशः मस्तकात जाते. 40 दिवस त्या औरंग्यानं माझ्या राजाचं जे हाल केले ना ते डोळ्यांना पाहत नाही. चित्रपटात दाखवलं ते तर अर्ध असेल, पण त्याहून जास्त काही माझ्या राजासोबत घडलं ते चित्रपटामध्ये दाखवता आपल्याला येणार नाही. जे काही हाल त्या औरंग्यानं माझ्या राजाचं केलं, खरंच आज वाईट वाटतं. आपले फितूर होते. आपल्या आगरी भाषेमध्ये एक चांगली म्हण आहे, जे तुमचं हन खास ना तेच तुमच्यावर जलतान रास. त्यामुळे फितुरांची संख्या मोठी होती पूर्वी, आजही तेवढीच आहे. पण कुठेतरी जर आता मराठी समाज, आपला आगरी कोळी समाज एकत्र आला ना तर कुठेतरी फितुरी बंद होईल. त्या दिवशी जर त्या कुत्र्यांच्या हाती माझा वाघ लागला नसता तर या महाराष्ट्राचा इतिहास काय वेगळा असता. या मॅचला पलटवण्याचा इतिहास बदलण्याचं ताकद आमच्यामध्ये, हा कारनामा आम्ही करू शकतो सांगत असताना सलगचा 3रा ठोकलाय चौकार बॅटर मिलिंद. क्या बात आहे. छत्रपतींचा छाबा, स्वराज्याचं तोरण माझ्या राजानं बांधलं, पण या बनवलेल्या स्वराज्याचं सुराज्य ज्या राजानं केलं तो राजा म्हणजे धर्मवीर छत्रपती शंभू राजा. बलिदान मास पाळणं हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक हिंदूने बलिदान मास पाळलेला आहे. याच दरम्यान उद्योजक बडबली सन्माननीय संतोषजी पांडुरंग शिंगोले यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत केलंय मिलिंदने. सलगचा 4था चौकार आलाय. व्हॉट अ बॅटिंग मिलिंद, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कुलस्वामींना एकविरा मातेचं गुणगान गाणार आहे संगीत. विनंती आहे व्यासपीठावरती या. हा देखील फटका पहा. वा भाई वा, क्या बात आहे. नटराज स्टाईल उडवलाय, फेकून दिलाय बॉला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदर्श चषक धारिवली षटकार. वडबलीचे व उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष शेट पांडुरंग शिंगोळे साहेबांना विनंती, आपण अतिथी मंचावरती या. आपला आदर्श चषक धानिवलीच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बघा का सुंदर फटका एक्झिक्यूट केला. मांजलेगावचे महाराष्ट्र पोलीस सन्माननीय जितेशजी एगडे साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. सद्रक्षणाय खलनिग्रणाय ही नेहमीच पोलिसांची भूमिका आपण पाहत असतो, कारण आम्ही नेहमी सांगतो की आपण सर्वसामान्य व्यक्ती सण साजरे करतो गर्दीत,
कारण पोलीसवाला उभा आहे खाकी वर्दीत. स्वागत आहे आपलं साहेब या स्पर्धेच्या वतीने. 2 षटकांचा खेळ संपन्न. पहिल्या 4 बॉलमध्ये कुठे 3 विकेट होत्या आणि त्यानंतर पलटलेला हा डाव आपण पाहिला. आक्रमण केलं जयेशनं, आक्रमण केलं मिलिंदनं. आज काही वेगळा टेम्परामेंट आहे, आज काही वेगळा माइंडसेट आहे. आज आम्हाला इथे या क्रीडांगणावरती जिंकायचंय. विजयाचं स्वप्न आम्ही पाहिले ते आम्हाला पूर्ण करायचंय. दानिवलीकरांचं उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न हे तर सगळे मुरबाडकर आनंद घेत आहेत, पण आज जे स्वप्न मनामध्ये ठेवलंय ना, जय हनुमान.